सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत कच्छच्या रणांगणात ही स्वातीताई बेडेकर यांनी लिहिलेली लेखमाला. काल त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण वृक्षारोपण या विषयावरती वाचन करणार आहोत. या जागेवर अलीकडेपर्यंत गवताची मैदानं होती. काही भौगोलिक कारणांनी ती नाहीशी झाली, पण अनेक म्हणजे 200 ते 250 वर्ष जुनी खैर, शमी आणि देशी बाभूळ असे वृक्ष अजूनही अधेमध्ये दिसतात. काही वृद्ध लोक सांगतात की 1970 सालच्या आसपास कच्छमध्ये खारा पाऊस पडला, मे बी ॲसिड रेन और सुनामी. त्याने सर्वच जमीन खारी झाली, गवत नाहीसं झालं. पाहता पाहता रणाचा विस्तार वाढत गेला. त्यानंतर एखाद्या शापाप्रमाणे हा गांडा बावळ या विस्तारात असा काही पसरला की त्यांनी जमिनीचा पूर्ण सत्यानाश केला. गांडा बावळ म्हणजे बाभुळीचं झाड की जे असं वेड्यासारखं वाढत होतं. गुजरातीमध्ये वेडा या शब्दाला गांडा असा पर्यायी शब्द आहे. मऊ गवताच्या जागी फक्त काटेच काटे संपूर्ण रणात पसरलेले दिसतात. पण या रणात टिकून राहणारे, खाऱ्या पाण्यावर जगणारे आणखीही काही परोपकारी वृक्ष आहेत. साल्वाडोरा पर्सिका अथवा खारी पिलुडी हे संपूर्णपणे डेझर्ट हार्डी म्हणजे वाळवंटात वाढणारं झाड आहे. थोडासा पाऊस पडला की या झाडाला मुळं फुटतात. मग अधूनमधून रणात येणाऱ्या खाडीच्या पाण्यावर म्हणजे ब्रॅकिश वॉटरवर ते जोपासलं जाऊ शकतं. सुरुवातीच्या वेड्या वाकड्या वाढणाऱ्या फांद्यांचे जर व्यवस्थित क्रूनिंग केलं म्हणजे त्या ज्या फांद्या येतात त्या जर नीट छान कापल्या तर 3 ते 4 वर्षात झाडाचा मोठा वृक्ष होतो. वृक्ष 2 घटकेची सावली देऊ शकतो. काटे नसल्याने पाने बकरी आणि उंटाचा चारा बनू शकतात. नाहीतरी रणातली एक म्हण आहे, बकरी छते कक आणि उंट छते अक. म्हणजे बकरी फक्त दगड शिल्लक ठेवते आणि उंट फक्त आकड्याचं पान शिल्लक ठेवतो. बाकी सर्व काही फस्त केलं जातं. या झाडाला टूथब्रश ट्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण या खाऱ्या पिलुडीच्या फांद्यांचं दातण बनतं. त्या दातणाला सगळे मिसवाक म्हणून ओळखतात आणि नावाजतात. त्याच्या फळांच्या बियांमधून तेल निघतं. त्या तेलाचा मल्टीनॅशनल कंपन्या सौंदर्य साबण बनवण्यासाठी वापर करतात. डव नावाचा साबण तर या मिसवाकच्या तेलामधून बनवला म्हणून फेमस सुद्धा आहे. या अशा वाळवंटातील कल्पवृक्षाची येथे लागवड केली पाहिजे हा विचार दिला सेंटर फॉर ओशन्स अँड डेझर्ट्सचे शास्त्रज्ञ श्री जुगल किशोर तिवारी यांनी. तर वर्षाकाठी 4 इंच पडणाऱ्या पावसाचा उपयोग करून पिलुडीची लागवड जमेल तितक्या सर्व शाळांच्या परिसरात करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला. डेझर्ट इज अवर डेस्टिनी, सी वॉटर इज द फ्युचर या फिलॉसॉफीवर विश्वास ठेवणारा हा वैज्ञानिक जणू पश्चिमाईचा आधुनिक पीर. त्यांनी हॅलोफाईट फार्मिंग किंवा खाऱ्या पाण्यावरच्या शेतीची कल्पना लोकांपुढे मांडली. त्यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनाखाली 10 शाळांच्या शेजारी 1000 खाऱ्या पिलुडीची रोपं लावली. इथे शाळा रस्त्याने जोडलेल्या नव्हत्या. मग एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जायच्या रस्त्याच्या दुतर्फा पिलुडीची झाडं लावली. त्या निमित्ताने शिक्षकांनी एक दुसऱ्याच्या शाळा पाहिल्या. शाळेत लावलेल्या झाडांना मुलांनीच नावं दिली. आपल्या नावाच्या झाडाची काळजी घ्यायची जबाबदारी दिली. काही झाडं जगली, काही शहीद झाली, पण आपण लावलेलं झाड मोठं झालेलं बघण्याची आशा मात्र अनेक मुलांच्या मनात तयार झाली.
पुढचं प्रकरण वाटचाल. हा अभ्यासक्रम बनवताना पश्चिमच्या विस्तारात खूप फिरले. परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची निसर्गाशी केलेली तडजोड, अतिसीमित संसाधनं आणि त्यांचा जपून केलेला वापर, सहजतेने केलेले आविष्कार हे सगळे पाहता अभ्यासक्रम बनवणं हे मोठंच आव्हान होतं. गंमत सांगते, सीमित संसाधनं आणि त्यांचा जपून केलेला वापर याचं उदाहरण. जेवण झाल्यावर आपली थाळी वाटी म्हणजे ताट आणि वाटी आधी वाळूनी स्वच्छ घासून घ्यायची आणि मग ओल्या होडक्यानं पुसायची. हे तिथेच कळलं. कच्छमध्ये कार्यरत असलेल्या हुनरशाला, खमीर, कलारक्षा, विवेकानंद केंद्र, सृजन अशा अनेक संस्थांच्या अधिकारी आणि कार्यकर्त्यांची सल्लामसलत केली, मार्गदर्शन घेतलं. सगळ्यात आधी कच्छी आणि गुजराती भाषेचा चित्रशब्दकोश तयार केला, तोही मुलं आणि शिक्षक यांच्या सहभागाने. मी थायलंडमध्ये राहत होते तेव्हा असेच थाई माध्यमाच्या अख्ख्या शाळेला 2 महिन्यात इंग्रजी शिकवायचं आव्हानात्मक काम घेतलं होतं. तेव्हा रोज सकाळी असेंब्लीमध्ये एक इंग्रजी शब्द घ्यायचा, त्याचा थाई शब्द सांगायचा, मग त्या शब्दातून जेवढी वाक्य थाई भाषेमध्ये बनतील तेवढी सगळी इंग्रजीत बनवायची. अर्धा तास हा खेळ चालायचा, पण महिनाभरामध्ये 50 शब्द आणि 500 वाक्य सगळी शाळा शिकली होती. अशाच गमती इथेही करायला लागणार होत्या. कच्छमध्ये होणाऱ्या सुक्या शेतीला दवाचं पाणी मिळतं, याचा उल्लेख मी वर केलाच आहे. तर शाळेत एक अभिगम सुरू केला. प्लॅस्टिकच्या बाटलीवर एक फनेल ठेवून रात्रभर बाहेर ठेवून द्यायची अंगणामध्ये. सकाळ होईपर्यंत दवबिंदूंनी बाटली भरून जाते. हे बाटलीभर पाणी दिवसभर पिण्यासाठी कामाला येतं. हे हवेतून मिळणारं जादूचं पाणी मुलांनाही खूप आवडलं आणि शिक्षकांनाही. निसर्ग काही ना काही व्यवस्था करून ठेवतोच. पाण्यावरून आणखी एक गंमत आठवली. पश्चिममध्ये फिरताना माठातले पाणी अतिशय गार लागे. त्याचं कारण एकदा एका कुंभारानं सांगितलं. गाळाच्या मातीत ते चक्क रणातली रेती मिसळतात. माठ बनवत असताना माठाला भट्टीत भाजायला घातलं की त्यातील मीठ जळून जातं आणि माठ जास्त छिद्रदार बनतो. अशा माठातलं पाणी छान गार होतं. छोटे छोटे कागदाचे रंगीत तुकडे किंवा थर्मोकोलचे बॉल्स काट्यांना लावले तर बाभळीचे काटे पण सुंदर दिसतात आणि सजावट करण्यास कामाला येतात. या अशा गमतीदार प्रयोगांची मुलांना आणि शिक्षकांना आवड निर्माण झाली. कारण काही वर्षांनी इथल्याच मुलांनी घराच्या कुंपणाला लावलेल्या कॅक्टसमधून वीज तयार करून झोपडीत दिवा लावला होता. त्यांच्या या प्रोजेक्टला राज्यकक्षेमध्ये पारितोषिक मिळाल्याचंही आठवतं. इथे फिरताना रस्त्यात दिसतात ती मोठी मोठी अलोवेराची किंवा कोरफडीची बनं. प्रत्येक गावाबाहेर अशी लागवड बघून उत्सुकता झाली. तेव्हा कळलं की तिथे मृतदेह पुरला की त्यावर कोरफडीची लागवड करतात, म्हणजे जनावरं उकरत नाहीत ती. कोरफड ही किती उपयोगी वनस्पती. घराच्या दाराच्या वर, कामाच्या जागेवर, बाळाच्या झोळीला कोरफड बांधून ठेवतात, ज्याने मच्छर माशा येत नाहीत. हळूहळू या लागवडीवर बाहेरील लोकांचं लक्ष जायला लागलंय, कारण कोरफडीचा कमर्शियल उपयोग आणि मागणीही खूप आहे. आता या पुढचा जो भाग आहे ना, तो आपण उद्या वाचूया मंडळी. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. स्वातीताईंचे खूप खूप आभार मानते. इतकी सुंदर माहिती त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. खरंच त्यांचं कार्य तर अफाट आहेच, पण
हे जे त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामुळे किती नवीन माहिती आपल्याला मिळते आहे. धन्यवाद स्वातीताई. माझी खात्री आहे सगळ्या श्रोतृवृंदाला पण ही माहिती खूप फायद्याची ठरेल. नमस्कार.